त्याला देऊ नाही आहे की नाही? तुमच्या मायचा एखादा ठेवला असं दुसरा तिसरा नसन तर उसना घेऊन द्या. उसना असते का? बोतच माणूस बेकर उसना असते का? त्या साऊंड कडे पाहू नका तुम्ही, त्याच्याकडे पाहू नका आता. अच्छा, तुम्ही जात असता का उसने? म्हणून म्हणायचं आहे, आता तुम्हाला माहित आहे, कारण मी कोण्या पक्षाची नाही, मला कोण्या पक्षाशी लेनदेणी नाही, मला कोण्या पक्षाची दुश्मनी नाही, पण मी त्याच्या विरोधात आहे जो संविधानाच्या विरोधात आहे. जो संविधानाच्या विरोधात बोलत असेल, जो संविधानाच्या विरोधात असेल, त्याच्या मायला शिवर घेतला 3 महिन्याचा, थोडी शांत झाली. बुद्धाची शांती संघ आहे, पण बाबासाहेबांची क्रांती मला जगू देत नाही ना. करू का? 100 वर्ष बकरी, बाबासाहेब म्हणतात 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरा. मी वाघीण म्हणून मरणं पसंत करेल, बकरी बनून जगणार नाही. म्हणून म्हणायचं आहे की आता अमित शाह म्हणे आंबेडकर फैशन हो गया है म्हणे. अगर इतना नाम आप भगवान का लेते तो आपको स्वर्ग नशीब होता था म्हणे. हो, असं म्हणलं त्यानं. आम्हाला काय माहिती स्वर्ग? तुम्हाला माहिती आहे का स्वर्ग कुठं आहे? तुम्हाला माहिती आहे स्वर्ग? आम्हाला काय लेन देण आहे स्वर्गाशी? आम्ही पाहिलंच नाही स्वर्ग, बरोबर की नाही? म्हणून मी म्हणतो की ज्यांना असं वाटते की स्वर्ग नशीब झालं पाहिजे, त्या अमित शहाला माझ्या एकूण शुभेच्छा. भगवंता चरणी मी प्रार्थना करत की अमित शहाला लवकरात लवकर स्वर्ग नशीब हो, लवकरात लवकर स्वर्ग नशीब हो. म्हणून म्हणायचं आहे कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक. कुत्ते भोंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर. बाबा साहब के संविधान के लिए, बाबा साहब के नाम के लिए हर गांव का, हर शहर का, हर घर का बच्चा कुर्बान है. कुर्बान है बाबा साहब के लिए. इसलिए कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करो संविधान की, नहीं तो तुम्हारे टांगे तोड़ देंगे. बात ना करो संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से दावा है तुझे जेबी वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे. टकला फोड़ देंगे. क्या बात है. अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा, क्यों? ते पिक्चर पाहिला का तुम्ही? चिंता रे, पाहिला की नाही? म्हणून म्हणायचं आहे की चिंता करके तुझे 6 नंबर बना देंगे. 6 नंबर. और नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. ये अमित शाह तू हमसे ना भिड़ियो, अगर उसके बाद गलती की तो साले ये जेबी वाले तेरा कचंबर बना देंगे. संविधान बदल देंगे कि लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं. पूरी बनाना, रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. अरे जिनको सालों को अपने कपड़े बदलना आता नहीं, वो मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. संविधान बदलने की बात करते. बाबासाहेब आपला कोण आहे? बाबासाहेब आपला कोण आहे? बाबासाहेब आपला कोण आहे? बाबासाहेब आपला कोण आहे? बस तुम्हाला जेव्हा विचारणार मी, तेव्हा तुम्हाला फक्त बाप बाप म्हणायचं आहे. मागचे दादांनो, अरे बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे रे, असा वाघासारखा कार्यक्रम बघा, कारण समोर वाघीण गात आहे तुमच्या, बरोबर की नाही?
हे स्टेजवर जे पोरं बसले आहेत त्यांना विनंती माझी, खाली उतरा, खाली उतरा लवकर, सगळे खाली उतरा आणि खाली बसा. उतरा रे. स्टेजवर एकही पोरगा बसू नका. टीव्ही मागून पाहता का रे? आणि मागून पाहू नका, पुढून पहा. आहे की नाही? असं समोरून एन्जॉय करणं. म्हणून म्हणायचं आहे, भाऊ भाऊ बहिणींनो, भाऊ बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण. मॉनिटर मध्ये तबला ढोलक, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, हे ढोलक तबला याच्यामध्ये टाक ना दादा. भाऊ बहिणींनो, आई चिमणींनो, तुझी चिमणी उडाली भर, हा पोपट पिसाटला. चलते लवकर, चलते लवकर. हा, वा वा. भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण. माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण. माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण, आपले कोण, आपले कोण, आपले कोण, आपले 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 कोण. हात वर करून दम नाही आला. हा, इकडं क्या बात आहे. भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, आता तुमची बारी आहे. हा, विचार करा. बाबासाहेब आपले कोण. बाबासाहेब आपले कोण. आपले कोण, आपले कोण, आपले 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 कोण. असा वाघिणी सारखा आवाज आला पाहिजे. त्या मागच्या मेंढऱ्या आहेत का सगळ्या? वाघिणी आहे ना? नाही, हे तर समता सैनिक दल वाघिणी आहेत ओरिजिनल. त्या बाकीच्या सगळे हात वर करून 3 वेळा बा बा बा. आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला आपला आपले कोण, आपले कोण, आपले 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 कोण. बा 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 बा. बाबासाहेब आपला कोण. भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला कोण. अरे त्या साहूवाल्याकडे नका पाहू.
कारण बाबासाहेब आमचा नाही. एका जागी नाही गेली. मी म्हटलं बाबासाहेब आमचा नाही. SC NT OBC मुसलमान नव्हे, बामणाचाही बाप आहे म्हटलं बाबासाहेब. आला नाही एक माणूस माझ्याकडं. ओ दीदी म्हणे क्या बात आहे माझे भी. ओ दीदी तुमचा बाप आहे ठीक आहे म्हणे, तुम्ही बामणाचा बाप आहे असं कसं म्हटलं म्हणे. मी म्हटलं मला स्पष्ट करून द्या म्हणे, बाबासाहेब बामणाचा बाप कसा आहे, नाही तर इथंच माफी मागा म्हणे. मी म्हटलं बिलकुल 100%. जर मी तुला स्पष्टीकरण नाही देऊ शकली तर मी तुला इथंच माफी मागेन. विचार कर म्हटलं. बाबासाहेबांचं संविधान सांगते, बाबासाहेबांचं संविधान लिहिते. भटा बामणांनी आमच्यावर किती अन्याय अत्याचार केला, तरी सुद्धा कोण्या बामणाला जर कोणाचं डोकं फोडलं तर आमच्यावर 324 लागते. कशामुळं? संविधानामुळं. बरोबर 324 लागते. जर एखादी गंभीर जखम केली, बामणाच्या पोटात चाकू मारला तर आमच्यावर 307 लागते. कशामुळं? संविधानामुळं. एखाद्या बामणाचा मर्डर केला तर आमच्यावर 302 लागते, 20 वर्षाची सजा. म्हणजे संविधान आम्हाला माफ करते का? मग विचार कर म्हटलं, जर बाबासाहेबांचं संविधान नसतं, जर संविधान बाबासाहेबांचं नसतं तर कोण्याही बामणाला बाबासाहेबाच्या लेकरानं BLA सुद्धा वाचू दिलं नसतं म्हटलं. एवढा विचार करा तुम्ही. आज जर तुम्ही सही सलामत आहात त्याला फक्त आणि फक्त कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. म्हणून तुम्ही जिवंत आहात. म्हणून बाबासाहेब SCचा नाही, NTचा नाही, बामणाचाही बाप आहे म्हटलं. मी तुला सांगतो, बाबासाहेब आपला शेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला. शेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होत हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल खोडू शकणार नाही. अरे टायगर अर्जुन विश्राम नागपूर आला का? तरी तुझा चेहरा पाहिल्यावर वाटलाच मला तू ह्या गावचा नोस म्हटलं. कारण जेव्हा तू आला की नाही तर सगळ्या बुड्या बाड्या तू इकडे पाहत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं, हे म्हटलं हे माल बाहेर काय म्हणजे बोली इधर गाव का नाही. लक्षातच आलं माझ्या. अरे रक्ताच्या बापाने आम्हाला जन्म देऊनी विमाने घडविले. स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो, स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे. वळका पाहू तो कोण? भगवान विश्राम, पिया भगवान विश्राम यांच्याकडून. स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे. वळका पाहू तो कोण? आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला 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 बाबासाहेब. साऊंडमुळे दिमागाचं दही झालं माझे, तरी काही प्रॉब्लेम नाही. नागपूरहून आलेले मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंदजी नरांडे यांनी 500 रुपयाची भेट दिली. मला खूप खूप धन्यवाद. बाबासाहेब आपले
में जान नहीं है। जान नहीं है। जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा प्रथमा, ये भीम जी का लिखा संविधान है, तुम्हारे बाप का संविधान नहीं है। प्राध्यापक डॉक्टर धम्मपाल फुलझेले सर, डॉक्टर BR आंबेडकर कॉलेज ब्रह्मपुरी एंड समीर चौधरी, दिवाणी फौजदार न्यायालय ब्रह्मपुरी यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद। भगवान मेश्राम पाटोळे यांच्याकडून 100 रुपये आले। बाबासाहेब वर्षवासामध्ये कोणाचे उपवास असतात इथं? बरं बुद्ध गायला कोण कोण गेलं हात वर करून सांगा। बापरे बाप, पानोळी गाव किती माग आहे। तेच ना. 4-5च बाया बुद्ध गयाला गेल्या हो ना. आणि माणसापैकी कोणी गेलं की नाही बुद्ध गयाला? कोणी गेलं असेल तर हात वर करा। अरे बापरे, लय कठीण समस्या आहे। माय मावल्यांनो, वाचाल तर वाचाल। मला माहित आहे खेड्यामध्ये खूप कामं असतात आणि काही काही रिकाम तेवढ्या बायाला टीव्ही पाहायचं काम असतात, बाकी काहीच नसते। हा, ज्याची नवरे चांगले कमाई करतात त्याला काही कुठं जायची गरज नाही, दिवसभर नुसतं टीव्ही पाहत राहतात। भाभीची घरपी होय, माय नवऱ्याची बायको, आणि ते कांच्या उलटा चष्मा, सर्कस नाही होत तो. तारक मेहताचा उलटा चष्मा आहे की नाही? हे नाही टीव्ही पहा मी असं म्हणत नाही, पण वाचा, कारण वाचाल तर वाचाल। बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा। नाचा. विचार करा तुम्ही, काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही। होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही। एवढा मा झाला आम्हाला की बुद्ध वंदनेसाठी विहारात आमचं जाणं होत नाही। विहारात आमचं जाणं होत नाही, कारण विहारात जा, कोण्या गावला गेले, कोण्या जत्रेला गेले, कोण्या खेत्रीला गेले, 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा, लेकराला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा, पण येताना तिकडून एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि तुमच्या लेकराला वाचायला द्या। कमस कम तुमची उद्याची पिढी तरी चांगली होईल, उद्याची पिढी तरी तुमची चांगली होईल। खरंच तुम्हाला जर उद्याची पिढी चांगली बघायची असेल तर वाचणं महत्वाचं आहे। बाबासाहेब बोलले मला डोक्यात घ्या, आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो। अरे भीम के लगते जिगर आधे इधर भामट्या तोंडाची हो, भीम की लगती जिगर आधी इधर आधी उधर, पहिले तुम तो सुधर। रॅली निघाली का आम्हाला काय लेनदेन नाही, रॅली निघाली घेतली एक पावटी मारून का चाललो आम्ही, भीम के लगते जिगर। मी असं म्हणत नाही की नाचू नका, रॅलीमध्ये नाचा, एन्जॉय करा, कारण नाचणं शरीरासाठी चांगलं आहे, पण वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे, एवढं लक्षात घ्या तुम्ही। बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल, आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही। बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकवायला नाचा। शरद शेंडे सर पानोळी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद। आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही। बायाचं तर काय सांगू तुम्हाला, शिरीला पाहाला 1 नंबर। काल बघा आता महापुरुषाची पैदा होणंच बंद झाली, महापुरुष झाली, ते मालच नाही भेटून राहिला। होतात का आता महापुरुष पैदा होतात? बाबासाहेबाच्या नंतर कोणता महापुरुष पैदा झाला? 1891 मध्ये बाबासाहेब पैदा झाले। बाबासाहेबांची जन्मतारीख काय आहे सांगा बरं? नाही, ह्या बायाला विचारत आहे, बाबासाहेबांची जन्मतारीख सांगा। काय करू, माझं डोकं फोडू का तुमचं डोकं फोडू? नाही, राहू द्या। सांगा, बाबासाहेबांची जन्मतारीख माहित नाही त्यांना? अरे एवढ्या लेकराला विचारलं तर माहित आहे की ज्याचा जल्लोष 1 वर्ष देशात नाही तर 152 देशात बाबासाहेबांची जयंती साजरी केल्या जातो। ते जयंतीचं नाव विचारलं तर काही ज्याला माहित आहे का नाही त्या सांगून राहिले तर बाबासाहेबांची जन्मतारीख काय, जुदै एप्रिल, जुदै एप्रिल। आणि नवऱ्या संग भांडायला तर लय जोर येत असेल तुम्हाला, शेवटपासूनच निघत असा, इथं पाय नाही पाय। बाबासाहेबांची जन्मतारीख काय आहे? आता तरी 2-3 जणी बरं बोलल्या, नाही त्या बाय 3-4 बाया दिसल्या मला, 14 एप्रिल, 14 एप्रिल। कारण वाचणं महत्वाचं आहे माय मावल्यांनो, तुम्हाला ह्यासाठी मी एवढं सांगतो। कधी कधी मी टोचून बोलतो, काही काही बायाला वाईट वाटते, काही काही माणसाला वाईट वाटते, पण मी जे बोलतो की नाही माझं प्रबोधन, मी शिव्या जरी देत असन, मी रागावत जरी असन, माझं गाणं म्हणून टाइमपास म्हणून ऐकू नका। खरंच तुम्हाला काही घ्यायचं असेल तर माझं प्रबोधन ऐका तुम्ही, काही घ्या, कारण गाणं गाणाऱ्या माझ्यापेक्षाही चांगले येतील गाऊन जातील, पण बाबासाहेबांचे जे विषय मी तुमच्या समोर मांडते, महाराष्ट्रातली कोणती गायिका तुमच्या समोर मांडणार नाही। विचार करा तुम्ही, कालच्या बायाला
जिजामाताच्या पोटातनी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांना विचारलं म्हणे जिजाई तुला डोहाळे लागले काय खावंसं वाटते. जिजाई म्हणे मला नाही का ताई. तिच्या जाऊला म्हणे मला नाही का ताई घोड्यावर बसूशी वाटते. असं मला नाही का तलवार खेळूशी वाटते. मला दुश्मनाला तलवार मारूशी वाटते. हो. आणि काल परवा माझ्या शेजारच्या एका बहिणीला दिवस आहे. मी तिला विचारलं म्हटलं बहिणी 7-8 महिने झाले असतील नाही का म्हटलं. हो. डोहाळे लागले असतील काय खावंसं वाटते. मला की नाही दीदी म्हणे रोडवर पाणी मारलं की नाही म्हणे ते मातीच खावशी वाटते म्हणे. असं आणखी मग खा वाटत ते माती अशी मस्त वास येते म्हणे. आणि ते शेणाची गौरी नाही राहत का म्हणे शेण. हो. त्या शेणाच्या गौरी जाळून तिचे कोयशेच खाऊशी वाटते म्हणे. हो म्हणजे शेण खाऊशी वाटते म्हणे मला. आणि माई मोठी पोरगी शाळेत गेली तिकून आली का तिच्या पुऱ्या लेखनाच खाऊशी वाटते.